एकदा बनवून ठेवा आणि 15 दिवस खा. तसेच प्रवासात न्यायला चमचमीत असा हिरव्या मिरचीचा ठेचा आज आपण बनविणार आहोत. इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, त्या अशा प्रकारे छान अशा कट करून घेतलेल्या आहे. इथे सर्व मिरच्या मी अशा कट करून घेतल्या. नंतर एका कढईमध्ये ह्या मिरच्या घातल्या. नंतर त्यात थोडे मी तेल घातलेले आहे आणि ह्या मिरच्या आपण छान अशा भाजून घेणार आहोत. थोड्या पांढुरक्या होईपर्यंत ह्या मिरच्या आपण भाजणार आहोत. ह्या मिरच्या थोड्या मऊ झालेल्या छान भाजलेल्या आहे. यात मी थोडे शेंगदाणे घातले, थोडा लसूण घालणार आहे आणि थोडे मी जिरे घातले आहे आणि हे छान आपण परतून घेऊ. हा हिरव्या मिरच्याचा ठेचा 15 दिवस टिकतो. प्रवासात सुद्धा न्यायला छान आहे. भाकरी सोबत, चपाती सोबत, तसेच थालीपीठ सोबत छान लागतो. भाजीची गरजच पडत नाही. इथे आपल्या मिरच्या छान भाजून झाले आहे. शेंगदाणे सुद्धा छान भाजले गेलेले आहे. नंतर हे आपण मिक्सरला छान असे बारीक पेस्ट करून घेणार आहोत. हे छान आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे, जाडसर ठेवायचे नाहीये. नंतर कढईमध्ये मी परत थोडे तेल घातलेले आहे आणि बारीक केलेले मिरचीचे पेस्ट मी यात घालणार आहे आणि छान असे थोडे भाजून घेत आहे. हे थोडे भाजून झाले की मी त्यात 2 चमचे दही घातलेले आहे. छान असे आंबट दही मी त्यात घातले. आंबट दह्याने ठेच्याला छान चव येते. नंतर थोडे चवीनुसार मीठ घालणार आहे आणि छान असे तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत. छान असा मोकळा होईपर्यंत आपण हा ठेचा परतून घेत आहोत. हे बघा, छान तेलही सुटलेले आहे आणि छान असा ठेचा आपला तयार झालेला आहे. हे लहान मुलं सुद्धा छान खाऊ शकतात. शेंगदाणे टाकल्यामुळे जास्त तिखट नाही होत आणि चवही छान लागते. चला तर तयार आहे आपला मिरचीचा चमचमीत असा ठेचा. रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.